छत्रपती संभाजीनगरमधील पालकांची चिंता वाढली। डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसचं भाडं वाढले। स्कूल बसच्या शुल्कात प्रति किलोमीटर 100 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। पालकांचं आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील पालकांची चिंता वाढली आहे। या पालकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। एकीकडे राज्यामध्ये जर बघितलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर झपाट्याने वाढलेला आहे। त्याचा फटका आता पालक वर्गांना देखील बसणार आहे, कारण अनेक शाळांवरती बसेस आहे, मात्र त्या बसेसच्या डिझेलची देखील वाढ झाली। त्यामुळे आता पालकांना याचा आर्थिक फटका बसणार आहे, कारण डिझेल मागे वाढ झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासामध्ये देखील वाढ होणार आहे आणि त्याचा खर्च जो आहे तो आता पालक वर्गावरती पडणार आहे। ऑलरेडी स्कूलची फीस एवढी वाढलेली आहे, तीच मॅनेज करायला आम्हाला अवघड जाते। त्यात आता आणखीन व्हॅनची फीस वाढणार आहे, त्यामुळे मॅनेज कसं करायचं हे आता मोठा प्रश्न उभा आहे। एक्सपेन्सेस तर डेली वाढतातच आहे, पण इन्कम सोर्स पण वाढवायचा, तो पण एक विचार करायला लागणार आहे। साधारण शाळेचे मेसेज येत आहे की 1 किलोमीटर मागे 100 रुपयाची वाढ होते, तो वर्षाकाठी मला वाटतं 4 ते 5 रुपये तरी वाढ होईल। त्याच्यात मॅनेज करताना सरकारने किंवा संस्था चालकांनी काहीतरी फीचा विचार करून त्यात थोडं कमी पैसे केले पाहिजे, जेणेकरून सगळ्यांच्या खिशाला फटका बसणार नाही। कारण इन्कम सोर्स तर कोणाची वाढणार नाही, सध्या आहे तेच इन्कम सोर्स, उलट कामं कमी होत आहे मार्केटमध्ये। जेणेकरून संस्था चालकांनी यांना सगळ्यांनी आम्ही आवाहन करतो पालक की तुम्ही फीज थोडी कमी करा शाळेची, जेणेकरून आमचं बॅलन्स राहील सगळं। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।